रे तू? आज मेलास माझ्या हातून. खूप दिवस बघतोय. थांब थांब. अरे कुठे पाहिजे तू? अरे इकडे शामू थांबा. थांब. बाहेर काकू बघा ना. बाहेर थांबा थांबा थांबा. काय चाललंय? काय करताय? बघा ना सरोजताई, आज पण याने आपल्याकडचे केक चोरले. हा आज जाड्या जेव्हा सामानाची डिलिव्हरी घेऊन येतो ना, तो काहीतरी खायचं चोरून नेतो. आणि ही जमना ही माझ्यावर संशय घेते. अरे पण म्हणून काय सुरा घेऊन मागे धावत जाणार का? सुराग बघ बघ या बायका किती घाबरल्यात त्या. सॉरी ताई, रागाच्या भरात सुरा उचलला कधी कळलंच नाही. मला वाटलं लाटणं उचललंय. खोटं बोलू नकोस. सुराची मूठ आणि लाटण्यातला फरक कळत नाही होय तुला? आणि काय रे भानू, तू आमच्याकडचे केक का खाल्लेस? म्हणजे बघा ना, एक ठिकाण किती आड जागी आहे. इकडे यायचं म्हणजे तो पूल पार करायला लागतो आणि मग चढण चढवून यावं लागतं. सायकल चालवून चालवून जीव निघतो माझा. भूक लागते खूप. मग काय करायचं माणसानी? अरे पण मग मागून विचारून खात जा ना. चोरतोयस कशाला? म्हणजे खरं तर मी जमना काकूंना विचारूनच केक उचलायचो, पण असं दाखवायचो की मी केक चोरतोय. त्यामुळे ह्याला राग यायचा आणि मग मजा यायची. अशी गंमत करू नको. कधीतरी मस्करीची कुस्करी होईल. बरोबर बोलताय तुम्ही. मला वाटलं हा मलाच मारायला येतोय की काय. आय वॉज सो स्कॅर्ड यू नो. घ्या मागापासून एवढा गोंधळ झाला, पण या ललिताला का हाय काय बघा, निस्त्या डुलक्या घेतल्या. दिस इज सो सरप्राइजिंग. एवढ्या मोठ्या आवाजात ह्यांची झोप डिस्टर्ब कशी नाही झाली? का या झोपेस नाटक करतायत? ती इथली लेडी कुंभकर्ण आहे. सदान कदा झोपलेली असते. पुरे झाला आता पाचकळपणा. चला चला आपापल्या कामाला लागा. आबोली तू डायना आंटीना त्यांची खोली दाखव. आणि जमना तू मोहिनी ताईना आत घेऊन चल. आणि तू रे? मी काय म्हणतो काकू, मी अजून एक केक घेऊ का? घे चल. शाम्या हे बघ, मोहिनी ताईंनी पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तू एक काम कर, त्या वडाच्या झाडाला लटकलेला फास काढून टाक. आणि देते. बड्डू, तूही तोच विचार करतोयस ना जो मी करतोय? म्हणजे जीत सरांचं इतकं कडक टायमिंग कसं काय रे? तेच तर कळत. प्रत्येक वेळेला जमून कसं येते. सिद्धेश्वर बंडोजी, जीत सर आपल्याला दरवेळी मदत करतात आणि तुम्ही दोघे त्यांच्यावर संशय घेता. संशय नाही घेत होत म्हणा. तूच बघ ना, जेव्हा जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा ते करेक्ट टायमिंगला कसे पोहोचतात यार. अगदी नाटकात एंट्री घेतल्याप्रमाणे सगळं काही ठरल्याप्रमाणे. म्हणजे हा योगायोग पण असू शकतो. आता हा योगायोगच आहे का नाही हे तपासून बघायला लागेल. नाही नाही, मला नाही वाटत आहे हा योगायोग आहे. एवढा कोइन्सिडेंट कसा असू शकतो? म्हणजे बघ ना, तुला आठवतात जेव्हा तुझ्यावरती बाईकवाल्याने हल्ला केला होता तेव्हा ते होते. जेव्हा मॅडम वरती हल्ला झाला तेव्हा ते होते. आणि आजही ते होते. हे आपल्याला मदत करतात याकडे का लक्ष देत नाही आहात तुम्ही? बरं, ते वेळेत पोहोचतात हा त्यांचा गुन्हा आहे का? अगं नाही, मी त्यांना गुन्हेगार नाही ठरवत आहे. मी फक्त त्यांच्यावरती संशय घेतो.
आणि संशय घेणं म्हणजे काय तर एखादी गोष्ट पडताळून बघणं ना. आता केसचा तपास करत असताना अशा कितीतरी जणांवरती आपण संशय घेतो. म्हणजे नॉट नेसेसरी की त्यांच्यातला कोणीतरी गुन्हेगार असतो. कदाचित गुन्हेगार वेगळाच कोणीतरी असू शकतो. मला नाही पटत. म्हणा का तुला आठवते का म्हणजे मॅडमच्या वडिलांची केस होती त्यावेळी मॅडमनी स्वतःच्या सासऱ्यांनी म्हणजे दादासाहेबांच्यावर पण संशय घेतला. तेव्हा आपण सगळ्यांनीच त्यांना साथ दिली ना. पण मग आता काय करायचं आपण? जीत सरांवर आरोप करायचा नाही, त्यांना जाऊन जाब विचारायचा आहे का? मनाली, अगं असं कसं करू आपण? आपल्याला जे काही करायचंय ते त्यांच्या नकळत करायचं आणि त्यांना संशय न येऊ देता, त्यांना न दुखावता. कसं? माझ्याकडे एक प्लॅन. अस्मिता मॅडम, डायना आंटीना तुम्ही पाहिलं का? नाही का? काय झालं? अहो मग आज त्या कुठेच दिसत नाहीयेत. डायना आंटी असं कोणालाही न सांगता कुठे गेले असते? बाजूला बघूया. इथे पण नाहीयेत. कुठे गेले असतील? अस्मिता, डायना आंटींना पाहिलं का तुम्ही? नाही, त्या इथे नाही आल्या. मग गेल्या कुठे असतील त्या? हिला विचारून बघूया का? तुम्ही कायद्यापासून पळू शकणार नाही. निष्पाप वृद्ध स्त्रियांना मारणारा विकृत खुनी तू काय आम्हाला कायद्याची भाषा सांगतोस? मी इन्स्पेक्टर रणदिवे आहे. बोगस कार्ड नाहीये ते. खुन्याला जर तुमच्यावर संशय आला असेल ना तर खुनी डूक धरून बसला असेल तुमच्यावर.